नमस्कार मंडळी. HLO जनगणना ॲप वापरताना अजून देखील आपल्या मनात काही शंका असतील तर तुमच्या शंकांचे 100% निवारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. ओळ क्रमांक, इमारत क्रमांक, गणना घर या बाबतीत गोंधळ होत असेल किंवा निवासासह इतर वापर कुलूप बंद किंवा रिकामे घर दाखवताना बॉक्समध्ये काय लिहावे याची परफेक्ट माहिती मी या व्हिडिओतून आपल्यासाठी आणलेली आहे. ॲप प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी सर्वांनी नजरी नकाशाच्या माध्यमातून अंदाजित इमारत संख्या व गणना घरांची संख्या काढली असणार. आता प्रत्यक्ष ॲपमध्ये कसे काम केले जाते ते बघूया. आपल्या मोबाईलमध्ये HLO ॲप ओपन करा. या प्रकारचा इंटरफेस दिसेल. सुरुवातीला आपल्याला आपला 4 अंकी पिन नोंदवायचा आहे. आता आपल्याला याप्रमाणे स्क्रीन दिसेल. यापुढे जाण्यासाठी एकदा आपली स्क्रीन रिफ्रेश करा. त्यासाठी आपण उजव्या कोपऱ्यातलं रिफ्रेश हे शब्द दिसत आहे तिथे टॅप करून घेणार आहोत. नंतर आपलं HLB नंबर निवडा. इथे आपण घर गट यादीचा नंबर पाहू शकतो. जर तुम्हाला एकच घर गट यादी असेल तर बदलण्याची गरज नाही, आणि जर तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त घर गट यादी असतील तर आधी जिथे आपण काम करणार आहोत तो गट निवडून घ्यायचा आहे. त्याची माहिती खाली येईल, ती व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर आपल्याला इमारतींची अंदाजित संख्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायची आहे आणि गणना घरांची अंदाजित संख्या इथे टाकून घ्यायची आहे. ह्या संख्या टाकताना एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे नकाशात तुम्हाला जेवढी गणना घरे किंवा इमारती सापडल्या त्यापेक्षा 25 ने ती संख्या वाढवून तुम्हाला इथे टाकायची आहे. म्हणजेच जर तुम्हाला नकाशात 200 इमारत संख्या मिळाल्या असतील तर तुम्ही इथे 225 व गणना घरे 250 मिळाल्या असतील तर 275 अशा प्रकारे वाढीव पद्धतीने इमारत संख्या व गणना घरे इथे नोंदवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर घर कार्य यादी हे ऑरेंज कलरचं बटन दाबून घ्यायचं. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता आपल्याला याप्रमाणे स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्याला पहिला व तिसरा डाव्या हातावरील टॅब वापरायचा आहे. त्यात घर यादीतील नोंद व सिंक या 2 बटनाचा आपण वारंवार जास्तीत जास्त उपयोग करून घेणार आहोत. तर याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, ज्यावेळी आपण फील्डवर जाऊ आणि प्रत्यक्ष आपल्याला माहिती भरायची आहे तेव्हा सुरुवातीला आपल्याला घर यादीतील नोंद हे बटन दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 34 प्रश्नांची प्रश्नावली भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. ती माहिती सेव्ह झाल्यानंतर आपल्याला या सिंक टॅबचा वापर करून ती माहिती सिंक करून आपल्या पर्यवेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. हे पहिल्या वेळेस आपल्याला एक इमारतीसाठी याचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला ॲप व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही हे यातून आपल्या लक्षात येऊन जाणार आहे आणि आपण पुढील कामासाठी सज्ज होणार आहोत. प्रत्येक घर यादीतील 5 नोंदीनंतर किंवा 5 घर गणना घरांची माहिती भरल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी सिंक करत माहिती सेव्ह करत जायची आहे. जर यदाकदा आपल्या ॲपमध्ये काही गडबड झाली तर आपली ती माहिती सेव्ह राहणार आहे. पुढील टॅबवर जातो. आपण बघू शकतो की आता प्रश्नावली सुरू झालेली आहे आणि घर गणना कार्य माहिती यातला पहिला प्रश्न आहे ओळ क्रमांक. ओळ क्रमांक म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादा रजिस्टर भरायला घेतो तेव्हा आपण ज्या पद्धतीने प्रत्येक ओळीत नवीन नोंद करत असतो, नावे, त्याचं इतर सर्व माहिती त्या ओळीमध्ये घेत असतो, त्या पद्धतीने ही एक ओळ आहे. पहिल्या गणना घरासाठी इथे ओळ क्रमांक 001 राहणार आहे. तर आपल्याला 001 अशा प्रकारची ओळ क्रमांक इथे 001 अशी ओळ क्रमांक आपल्याला पाहून घ्यायची आहे. त्यानंतर इमारत क्रमांक हे आपण टाईपरायटरच्या मदतीने निवडून घेणार आहोत. इथे पहिल्या गणना घरासाठी 1 हा इमारत क्रमांक निवडून घ्यायचा आहे.
जेव्हा आपण पहिल्यांदा इमारत क्रमांक टाकतो त्यावेळी पुनरावृत्ती करा हे बटन बंद झालेलं असते. त्यानंतर आपल्याला गणना घराचा क्रमांक निवडायचा आहे. गणना घराचा क्रमांक जेव्हा आपण पहिल्यांदा एखादी गणना घर घेत असतो त्यावेळी आपल्याला नवीन हे बटन दाबून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे इथे 0001 असं गणना घर येणार आहे. हा 4 आकडी अंक स्वयंचलित येत असतो. जर आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर याप्रमाणे हे बटन इथे उपलब्ध आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गणना घराला नवीन म्हणून नोंद करा आणि त्यानंतर पुढे जा हे बटन दाबून घ्या. त्यानंतर आपण पुढील स्क्रीनवर जाणार आहोत. जर आपल्याला याच इमारती क्रमांकामध्ये पुन्हा एखादा नवीन गणना घर निवडायचा असेल तर यावेळी आपल्याला या बाणावर टिक करायचं आहे किंवा पुनरावृत्ती करा हे बटन दाबून घ्यायचं आहे. त्यावेळी इमारत क्रमांक सेम 01 किंवा 1 हाच दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही नवीन हे बटन दाबून घेतल्यानंतर इथे गणना घर बदलून 0002 होणार आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या गणना घराची सुद्धा माहिती भरू शकतो आणि पुढे जा हे बटन दाबू शकतो. तर हे तीनही प्रश्न व्यवस्थित भरून घेतल्यानंतर पुढील माहिती ही आपल्याला ज्याचा आपण माहिती भरत आहोत त्यांच्याकडून मिळवून घ्यायची आहे. यानंतरची पुढील 3 प्रश्न हे इमारतीच्या बांधकामासंदर्भात आहे. म्हणजे खालची जमीन, त्यानंतर भिंती, त्यानंतर छत यासाठी वापरलेले साहित्य आपल्याला नोंदवून घ्यायचे आहे. इथे आपण पाहू शकतो की टीना असतील तर टीनांचं छत असेल किंवा भिंती असतील तर आपल्याला GI म्हणजेच धातू किंवा ॲस्बेस्टॉस शीट असं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉन्क्रीटचं असू शकते किंवा छत हे पॉलिथिनचं असू शकते, वाळलेल्या गवताचं असू शकते. जे काही असेल ते त्याच्या पुढचं बटन आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. यानंतर आपण पुढे जा हे बटन दाबून घेणार आहोत. यानंतर आपण 7व्या प्रश्नावर पोहोचणार आहोत आणि 7वा प्रश्न अतिशय ट्रिकी आहे, तो आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. जर हा प्रश्न तुमच्या लक्षात आला तर पुढील 34 प्रश्न सोडवणे हे तुमच्यासाठी एकदम सोपं होणार आहे. तर हाच तो 7वा प्रश्न आहे जो भरताना अनेकांची भांबेरी उडते. हा 7वा प्रश्न म्हणजे गणना घराच्या वापरासंबंधीची खात्री करा. जर त्या गणना घरात एकच कुटुंब निवास करत असेल तर आपण हे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन निवडून घेणार आहोत. जर त्या गणना घरात कुटुंब आणि दुकान असेल तर आपल्याला हे दुसरं चिन्ह निवडून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण 2च्या पुढचे पर्याय निवडतो त्यावेळी आपल्याला इथे योग्य ती माहिती भरावी लागते. जसं की निवासासह इतर वापर, तर इथे आपण दुकान किंवा ब्युटी पार्लर अशा पद्धतीने आपण इथे निवासासह इतर वापर निवडून घेणार आहोत. जर समजा ते नुसतं दुकान असेल तर त्या दुकानाचं आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे किराणा आहे की आणखी कशाचं दुकान आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. जर तिथे आपण शाळा महाविद्यालय निवडलं असेल, त्यानंतर हॉटेल किंवा रुग्णालय, दवाखाना, कारखाना, तर त्या सर्वांची नावं आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. म्हणजे तो रुग्णालयाचं नाव, कशाचा दवाखाना आहे किंवा त्या शाळेचं नाव अशा पद्धतीने आपण इथे भरून घेणार आहोत. जर आपण प्रार्थनास्थळ निवडलं तर इथे आपल्याला ते प्रार्थनास्थळ म्हणजे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, शिव मंदिर आहे, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. चला, तर हे वरचे टॅब तुमच्या लक्षात आले असतील. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे पर्याय क्रमांक 9. जर आपल्या त्या भागामध्ये आपण जे गणना घर घेत आहोत ते जर गोठा असेल किंवा एखादा प्रवासी निवारा असेल किंवा अशी एखादी इमारत जिथे माणूस राहत नाही, तर अशा वेळी आपल्याला तिथे इतर निवासाव्यतिरिक्त हा पर्याय निवडायचा आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा पर्याय आपल्या लक्षात ठेवायचं. जर तिथे बंदिस्त जागा आहे आणि तिथे कोणी राहत नाही, म्हणजे ते गणना घर नाही, एखादं आरो प्लांट असतो किंवा प्रवासी निवारा असतो, गोठा असतो, अशा ठिकाणाला आपल्याला इतर निवासाव्यतिरिक्त वापर असं दर्शवायचं आहे आणि त्याचं इथे योग्य असं वर्णन टाकून घ्यायचं आहे. तसंच जर घर रिकामं असेल, कुलूप बंद असेल, पण त्याला कुलूप लावला आहे पण रिकामं निवडायचं आहे, तर रिकामं आपण केव्हा निवडू शकतो? जसं ते घर एखाद्या दुरुस्तीसाठी बंद करून ठेवलेलं आहे किंवा तिथे किरायेदार राहतात, सध्या कोणीच नाही म्हणून किरायेदाराच्या प्रतीक्षेत आहे, अशा वेळी आपल्याला रिकामं घर असं निवडून घ्यायचं आहे.
कारण घर रिकामं असण्याचं कारण आपल्याला इथे टाकायचं आहे या बॉक्समध्ये. म्हणून रिकामं घर निवडताना ते घर रिकामं का आहे याचं कारणसुद्धा आपल्याला इथे भरणे आवश्यक आहे. रिकामं असण्याची कारणे म्हणजे भाडेकरूच्या प्रतीक्षेत किंवा मोठ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असं आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर जर समजा ते घर तिथे कुटुंब राहतं आणि ते कुटुंब सध्या बाहेरगावी फिरायला गेलेलं आहे आणि त्यांची आपल्याला माहिती मिळत नाही आहे, तर अशा वेळी आपल्याला कुलूपबंद घर हा पर्याय निवडायचा आहे. आणि तिथेसुद्धा आपल्याला माहिती भरून घ्यावी लागणार आहे की ते तीर्थयात्रेला गेलेले आहे, पर्यटनाला गेलेले आहे, अशी आपल्याला इथे माहिती भरणे आवश्यक आहे. त्यानंतर जर आपण इथे 3च्या पुढचे पर्याय निवडले असतील तर आपण इथे संस्थात्मक गणना घर आहे असं सुद्धा पर्याय निवडू शकतो. संस्थात्मक गणना घर म्हणजे आपल्याला तिची व्याख्या माहिती आहे की जिथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात आणि एकाच स्वयंपाकघरातून आपलं पोट भरतात, राहतात, जसं की वसतिगृहे वगैरे, त्याला आपण संस्थात्मक गणना घर घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा 7वा प्रश्न अतिशय बारकाईने भरायचा आहे. इथे चूक करण्याची बिलकुल शक्यता ठेवायची नाही. चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. मला वाटतं की हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला असेल. याच्या पुढील प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि ते आपण सहज नोंदवू शकतो. जसं की 8वा प्रश्न आहे गणनाघराची स्थिती. जर ते सुस्थितीत असेल, दुरुस्तीची गरज नसेल तर चांगली निवडायचं. 50% दुरुस्तीची गरज आहे, थोड्या प्रमाणात दुरुस्तीची गरज आहे तर राहण्यायोग्य निवडा. आणि खूप मोठ्या दुरुस्तीची गरज आहे तर मोडकळीस आलेलं आहे, या पद्धतीने आपण नोंद करून घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढील प्रश्न आहे कुटुंब क्रमांक. कुटुंब क्रमांक हा ऑटो जनरेट येतो, त्यामुळे तिथे बदल करायची गरज नाही. त्यानंतर 10वा प्रश्न आहे या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. हा प्रश्न विचारताना समोरच्याला विचारायचं की तुमच्या घरात लहान मुलापासून तर बालवृद्धापर्यंत सगळ्यांची एकूण संख्या किती, मग ते सांगतील त्या पद्धतीने आपण इथे नोंदवून घेणार आहोत. हा आकडा जो काही आहे तो टाईपरायटरने आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे कुटुंब प्रमुखाचे नाव. जर आपला ॲप मराठीमध्ये आहे तर आपल्याला मराठीमध्येच इथे कुटुंब प्रमुखाचे नाव नोंदवायचे आहे, इंग्रजी भाषेतून चालणार नाही. त्यानंतर आपण पुढे जा हे बटन दाबून घेणार आहोत. यानंतर आपण कुटुंब प्रमुखाचे लिंग, स्त्री, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर असं निवडून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला कुटुंब प्रमुखाची जात निवडून घ्यायची आहे, म्हणजेच त्याचा प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर या 3च कॅटेगरीमध्ये आपल्याला त्यांची विभागणी करायची आहे. वरची सूचनासुद्धा महत्त्वाची आहे, ती वाचून घ्यायची आहे. जर अनुसूचित जमातीमधला कॅन्डिडेट असेल तर तो फक्त कोणत्याही धर्मामध्ये असू शकतो, पण अनुसूचित जातीचा कॅन्डिडेट जो असतो तो हिंदू, शीख किंवा बौद्ध या 3च धर्मातील असू शकतो, अशी इथे नोंद आहे. तर तुम्ही त्यांना जात विचारून किंवा त्यांचा प्रवर्ग विचारून इथे नोंदवून घेऊ शकता. पुढचा प्रश्न पण फार सोपा आहे. गणनाघराच्या मालकीची स्थिती. बहुतेक वेळा हे घर स्वतःच्याच मालकीचे असते, भाड्याचे असतील तर तसे नोंदवून घ्यायचे किंवा इतर हा पर्याय आपण निवडू शकतो. निवासयोग्य खोल्याची संख्या. यामध्ये किचन, बाथरूम किंवा स्टोअर रूम हे आपल्याला सोडून जर 5 खोल्या असतील त्यातल्या 2 ह्या स्टोअर रूम किंवा किचन म्हणून वापरल्या जातील, तर आपण 3च खोल्या इथे नोंदवून घेणार आहोत. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या. तर आई वडील, पती पत्नी यांची 1 किंवा 2 जी काय असेल ती जोडी आपल्याला इथं निवडून पुढे जा हे बटन दाबून घ्यायचं आहे. 17वा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत विचारला आहे. बहुतेक गावांमध्ये विहिरीतलं पाणी किंवा हातपंपचं पाणी पिण्यासाठी वापरलं जाते. काही गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या नळाद्वारे पाणी येत असते. तर जे योग्य पर्याय तिथे लागू असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आणि बहुतेक वेळा हे संपूर्ण गावासाठी सारखंच असते. जर गावातला एक व्यक्ती हँडपंपचं पाणी पित आहे म्हणजे बहुतेक सर्वांच्या घरी तेच पाणी पिलं जाते, पण तरीसुद्धा व्यवस्थित आपल्याला ती माहिती भरून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे कुटुंबात उपलब्ध असलेल्या सुविधा. यामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता विचारलेली आहे. 3 पर्याय आहे, परिसरात, बाहेर किंवा दूर. तर इथे परिसराजवळ हा पर्याय बहुतेक वेळा आपण निवडतो, कारण गावखेड्यांमध्ये घरोघरी नळाद्वारे पाणी येत नसते, तर विहिरीवरून किंवा हँडपंपचं पाणी भरलं जाते. त्यावेळी आपण परिसराजवळ निवडणार आहोत. जर घरामध्ये नळ असेल तर परिसरात, आणि जर दूर 500 मीटरवरून पाणी आणावं लागत असेल तर अशा वेळी आपल्याला दुरून हे पर्याय निवडायचा आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. हे प्रकाशाचा मुख्य स्रोत. यामध्ये वीज, रॉकेल, सौर ऊर्जा
इतर तेल किंवा इतर प्रकाशाची सोय नाही, अशा पद्धतीने आपण पर्याय निवडून घेणार आहोत. त्यांच्या घरी जर वीज आहे तर आपण बघायचं नाही की त्यांच्याकडे मीटर लागलेलं आहे का किंवा ते कुठनं तार टाकलेले आहे, एवढ्या भानगडीत आपण पडायचं नाही आहे. तिथे जर वीज आहे तर आपण वीज हे पर्याय निवडून घेणार आहोत. पुढील प्रश्न आहे शौचालयाची उपलब्धता. तर यामध्ये आपण कुठल्या प्रकारे त्यांचं शौचालय आहे किंवा नाही, किंवा आहे तर स्वतःच्या कुटुंबापुरता आहे की दोन दोन कुटुंब मिळून वापरत आहे. त्यानंतर सार्वजनिक शौचालयाचा वापर होत आहे का, हे आपण आपल्या त्यांना विचारलेल्या प्रश्नातून जाणून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने नोंदवून घेऊ शकतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे शौचालयाचा प्रकार. यामध्ये शहरांमध्ये अशा पद्धतीने मलनिस्सारण असते, पाईपलाईनद्वारे शौचालय जोडलेले असतात, पण गावांमध्ये सेप्टिक टँकचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यानंतर इतर काही व्यवस्था असेल तर ती आपल्याला नोंदवून घ्यायची आहे. आणि जर शौचालय नसेल तर मग आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं काहीही नोंदवून घ्यायची नाही, किंवा इथे आपल्याला पुढे जा हे बटन निवडून घ्यायचं आहे. आपण शौचालय नाही असा पर्याय निवडतो त्यावेळी आपल्याला इथे यातलं कुठलंही पर्याय निवडायचा नाही, हे मात्र आपल्या लक्षात ठेवायचं आहे. तो पुढील प्रश्न आहे सांडपाण्याची व्यवस्था. तर आपण इथे पाहू शकतो बंद गटार, उघडे गटार किंवा गटार व्यवस्था नसते, अशा पद्धतीने आपण सुद्धा तिथे नोंदवून घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. इथे स्नानगृहासंदर्भात माहिती विचारलेली आहे ती आपण नोंदवून घेणार आहोत. त्यानंतर इथे स्वयंपाकघरामध्ये कशा पद्धतीने स्वयंपाकाची व्यवस्था आहे. इथे जर स्वयंपाकघराची वेगळी खोली असेल तर ते आपण नोंदवून घेणार आहोत. जर स्वयंपाकघर नाही पण घरात स्वयंपाक होतो तर इथून या दोन पर्यायापैकी, आणि स्वयंपाक जर बाहेर होतो तर या दोनपैकी आपण एक पर्याय निवडून घेणार आहोत. आणि जर स्वयंपाकच केला जात नाही तर हे शेवटचं पर्याय आपल्याला निवडायचं आहे. तर यापैकी जे आपल्याला लागू आहे त्यातल्या दोन पर्यायापैकी आपण निवडून पुढे जा हे बटन दाबून घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे की इंधन म्हणून काय वापरलं जात आहे. जर तिथे LPG गॅस सिलेंडर असेल तर तो पर्याय निवडून घ्यायचा. चूल पेटवली जात असेल तर लाकूड हा पर्याय निवडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती भरून पुढे जा हे बटन दाबून घेणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर. आजकाल सर्वांच्या फोनमध्ये रेडिओचा ॲप इन्स्टॉलच असतो, त्यामुळे मोबाईल किंवा स्मार्टफोन हा जर त्या घरी असेल तर आपण हा पर्याय निवडून घेणार आहोत. जर रेडिओ किंवा स्मार्टफोन काहीही नसेल तर अशावेळी नाही हा पर्याय आपण निवडून पुढे जा हे बटन दाबून घेणार आहोत. ते दूरचित्रवाणीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. बहुतेकांच्या घरी गावांमध्ये फ्री डिशची सोय असते, त्यामुळे दूरदर्शन निःशुल्क डिश हे आपल्याला पर्याय निवडायचा आहे. काही ठिकाणी केबलची जोडणी, रिचार्जवाला बॉक्स असतो, ते पर्यायसुद्धा आपण निवडू शकतो. आणि दूरदर्शन चित्रवाणी नसेल तर नाही हे पर्याय निवडून घ्यायचा आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. त्यासाठी आपण पुढे जा हे बटन दाबणार आहोत. इंटरनेट उपलब्धता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर त्या घरामध्ये स्मार्टफोन असेल तर तिथे मोबाईल स्मार्टफोनवर आपण निवडणार आहोत आणि पुढे जा हे बटन दाबणार आहोत. तसंच लॅपटॉप किंवा संगणक आहे काय, होय असेल तर होयचं बटन दाबा, नाही असेल तर नाहीचं बटन दाबा. पुढे जा हे बटन दाबून आपण पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. पुढे मोबाईल संदर्भात किंवा दूरध्वनी संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तिथे लँडलाईन असेल तर लँडलाईन निवडा. बरेच घरांमध्ये आता स्मार्टफोन असतात किंवा बटनवाला मूलभूत मोबाईल फोन असतो, त्यापैकी निवडा. किंवा दोन्ही असतील तर दोन्ही हा पर्याय निवडा. मोबाईल नाही असं घर आता सापडणं कठीण आहे, पण जर असं त्या घरातल्या लोकांचं म्हणणं आहे तर नाही, म्हणजेच मोबाईल उपलब्ध नाही हे बटनसुद्धा आपण दाबून घेणार आहोत आणि पुढे जा हे बटन दाबून पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. प्रश्न विचारलेला आहे सायकल, मोटार, स्कूटर, मोपेडपैकी काही आहे का. बहुतेकांच्या घरामध्ये मोटार, स्कूटर असते, किंवा सायकल आणि मोटार दोन्ही असेल तर दोन्ही हा पर्याय निवडायचा. नसेल तर नाही हा पर्याय निवडा. जीप, व्हॅन, कार हे आपल्याला होय नाही जसं सांगतील त्या पद्धतीने निवडायचं आहे आणि पुढील प्रश्नावर जायचं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. बहुतेक काही ठिकाणी महाराष्ट्रातल्या पश्चिम किनारी भागामध्ये तांदळाचा जास्त वापर होतो. तांदूळ नसेल तर गव्हाचा जास्त वापर होतो. तांदूळ किंवा गहू दोन्ही वापरलं जात नसेल तर ज्वारी, बाजरी, मका किंवा इतर कुठल्याही प्रकारचं जे
धान्य ते जास्त प्रमाणात सेवन करतात ते इथे नोंदवून घ्यायचं आहे आणि पुढे जा हे बटन दाबून घ्यायचं आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. यामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक नोंदवायला सांगितलेला आहे. इथे आपल्याला 10 अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यायचा आहे आणि पुढे जा हे बटन दाबून घ्यायचं आहे. मोबाईल क्रमांक उपलब्ध नसेल तर इथे काहीही न नोंदवता आपल्याला पुढे जा हे बटन दाबून घ्यायचं आहे. 34व्या प्रश्नानंतर जेव्हा आपण पुढे जा हे बटन दाबतो त्यावेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण सारांश पाहायला मिळतो. तो एकदा व्यवस्थित बघून पुष्टी करा हे बटन आपल्याला इथे ऑरेंज रंगाचं दिसत आहे ते दाबून घ्यायचं आहे. एकदा का पुष्टी करा हे बटन आपण निवडलं की आपली सगळी माहिती सेव्ह होऊन जाणार आहे. त्यानंतर आपण अशा 4-5 वेळा 4-5 गणना घरांची माहिती भरून नंतर ती सगळी माहिती सिंक करून घेणार आहोत. कारण ती सिंक केली नाही आणि अनायसे एखादा त्या ॲपमध्ये काही बदल झाला तर तुम्हाला ती सगळी माहिती पुन्हा भरावी लागू शकते. त्यामुळे ती माहिती व्यवस्थित सिंक करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुमचा हा काम सिंक करण्याची सुद्धा आपण प्रोसेस पाहून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या स्क्रीनवर जायचं आहे. करण्यासाठी आपण सगळ्यात बाहेर येऊन जायचं. घरगट यादीचं आपण ह्या स्क्रीनवर येणार आहोत. यामध्ये आपल्याला या डाव्या साईडनं जे 3ऱ्या क्रमांकाचं सिंक नावाचं बटन दिसत आहे ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे. ते बटन दाबल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन अशी दिसणार आहे. इथे आपल्याला मेसेज दिसत आहे. तो मेसेज व्यवस्थित वाचून या बॉक्सला टिक करून घ्यायचं आहे आणि इथे आपली सिग्नेचर करून घ्यायची आहे. सिग्नेचर करून झाली की त्यानंतर हा बॉक्स ॲक्टिव्ह होतो. तिथे आपल्याला माहिती सिंक करा हे बटन आपण दाबून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली माहिती ही सेव्ह होणार आहे आणि ती पुन्हा कधीही आपण व्यवस्थित बघून घेऊ शकतो, एडिट करून घेऊ शकतो. आपली माहिती जर आपल्याला वाटत आहे की थोड्या प्रमाणात चुकलेली आहे तर अशावेळी आपण एडिट या ऑप्शनचा विचार करून पुन्हा एकदा ही सगळी माहिती व्यवस्थित दुरुस्त करून पुन्हा सिंक करू शकतो. दिवसाचं काम आटोपल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा फील्डवर जातो त्यावेळी व्यवस्थित हे रिफ्रेश बटन दाबून घ्या. रिफ्रेश बटन दाबल्यानंतर आपला घरगट यादी क्रमांक व्यवस्थित आहे तो तपासून घ्या. त्यानंतरच आपलं घर कार्य यादीला सुरुवात करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याप्रमाणे मोबाईल ॲप वापरताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ते 100% आत्मविश्वासाने हे काम पूर्ण करू शकतील. धन्यवाद.